आम्ही रेडी होऊन निघालो शनी शिंगणापूरला. तर कालच गेलो होतो पण यायला उशीर झाल्यामुळे आज व्हिडिओ अपलोड करत आहे. हा आहे पांढरी पुलाचा घाट. हा उतरल्यानंतर सगळे भेळीची दुकानं लागतात. इथली भेळ खूप प्रसिद्ध आहे. एकदा येऊन खाऊन बघा, खूप छान लागते. इथली टेस्ट खूप छान आहे भेळीची. तर आम्ही पुढे गेल्यानंतर एक दुकान आहे, त्या दुकानाची गोष्ट माझ्या मिस्टरांनी गाडीवर जाता जाता सांगितली. तर त्या दुकानात त्यांनी भेळ खायला गेले होते आणि तिथे बाहेर घंटा लावलेली आहे. तर त्या म्हणजे घंटाच्या तिथं लिहिलं होतं की भेळ आवडल्यास, मिसळ आवडल्यास घंटा वाजवून जा. आणि त्यांनी मला ते पुढे गेल्यावर दुकान दाखवलं, तेही मी तुमच्याशी शेअर करेन. आणि बघा भेळीची दुकानं किती आहेत इथे, खूप फेमस आहे. लोक आवडीने इथे भेळ खाण्यासाठी येतात. आणि म्हणजे नगरमध्ये फेमस असं ठिकाण आहे पांढरी पुलाचं भेळीसाठी. तर पुढे गेल्यानंतर ते दुकान होतं, ते दुकान त्यांनी मला दाखवलं आणि खरंच तिथे घंटा लावलेली आहे. त्या बाजूने ती दिसत नाही आहे इकडून. तर आम्ही पुढे गेल्यानंतर शनी शिंगणापूर आला. तर व्ह्यू बघा किती सुंदर आहे, निसर्गरम्य वातावरण आहे. खूप छान वाटतं मला असं बघितल्यानंतर. फोटोशूट करावं असं वाटतं पण मिस्टर काय गाडी थांबवत नाही, त्यामुळे मग करावं काय, गेलो आम्ही पुढे. तर पुढे गेल्यानंतर शनी शिंगणापूरच्या गावामध्ये जिथून एंटर करतो का आपण, तिथे ना घरांना दरवाजाच नाही आहे. म्हणजे तिथं असं मानलं जातं की तिथे चोरी कधी होऊच शकत नाही. कारण चोराने जर तिथे चोरी केली तर तिथे त्याचे डोळे जातात असं मानलं जातं. त्यामुळे तिथल्या लोकांची श्रद्धा आहे की तिथे चोरी होऊच शकत नाही. आणि मी पण पहिल्यांदा गेले होते तर आश्चर्यचकित झाले. तर खरंच तिथे दरवाजे नव्हते, तेही मी तुमच्याशी शेअर केलं आहे. बघा, एकाही घराला दरवाजा नाही आहे. आणि तिथे वातावरणही खूप असं निसर्गरम्य आणि प्रसन्न आहे. काय माहिती शनिदेवाची कृपा असेल. आणि तिथे मामा भाच्यांनी गेलेलं पण खूप शुभ असतं असं मानलं जातं. तर बघा आम्ही पोचलेलो आहे. पार्किंगला जाताना मंदिराचा व्ह्यू असा दिसतो. आणि पार्किंगला गाडी पार्क केल्यानंतर आम्ही आतमध्ये एंटर केलं. तर आतमध्ये एंटर करताना भुयारी मार्ग आहे, तिथून जावं लागतं. आणि तिथून गेल्यानंतर आपल्याला फोटोचा पॉईंट वगैरे दिसतो. खूप छान निसर्गरम्य वातावरण आहे तिथलं पण. आणि तिथे गेल्यानंतर आहे ना, पाय धुण्यासाठी असं झरा केलेला आहे आणि तिथून पाणी येतं फास्टमध्ये. ह्यावेळेस खूप स्लो होतं, तरी पण मी तुम्हाला दाखवलेलं आहे. ते फास्ट असल्यानं खूप छान वाटतं. आणि मग तिथे पाय धुवून आतमध्ये जावं लागतं. एवढं पाय धुवून लोक आतमध्ये जातात, पण मंदिर अजिबात घाण नसतं, एकदम स्वच्छ ठेवलेलं आहे. तिथले रूल पण खूप स्ट्रिक्ट आहेत आणि खूप स्वच्छ आहे तिथली जागा. आणि फोटोसाठी पण खूप छान आहे. आणि मंदिरात आल्यावर इतकं भारी वाटतं ना, म्हणजे प्रसन्न आहे सगळं तिथं. आणि तिथे इथून गेल्यानंतर प्रवेशद्वार आहे आणि इथे शिवाजी महाराजांचा पुतळा वगैरे आहे. तिथे फोटोज वगैरे काढतात सगळेजण. आणि हे प्रवेशद्वारातून आतमध्ये गेल्यानंतर भली मोठी रांग असते, पण ह्यावेळेस नाही आहे. आणि तिथेच वरती TV लावलेला आहे जिथून शनी महाराजांचं दर्शन होतं. आणि ते तिथून जाताना रांगेतून अशी पेटी लावलेली आहे ज्यांना शनी देवाच्या जवळ जाता येत नाही तिथे ते तेल टाकतात. आणि ही बर्फी तिथेच मिळते. तर शनिदेवाचं दर्शन घेतलं आणि ती बर्फी घेतली. नंतर आम्ही आलो फोटो काढण्यासाठी. फोटो काढले आणि वातावरण बघा किती छान झालेलं आहे. आणि माझी मुलगी बघा किती गोड बसलेली आहे. तर लाईक करा आणि कमेंट